साताऱ्यातल्या पाटण तालुक्यामध्ये बीएसएनएल कंपनीचं काम सुरू आहे। यामुळे कोयना नगर ते नवसा दरम्यान प्रवास धोकादायक झालाय। वाहन चालकांना तारेवरची कसरत करून वाहनं चालवावी लागतात। तर ही दृश्य आपण बघू शकतोय। एवढासाच रस्ता इथे उरलेला आहे, कारण बीएसएनएलचं काम रस्त्याच्या बाजूला सुरू आहे आणि त्यामुळे रस्ता खणून ठेवल्याचं दिसून येतंय आणि या एवढ्याशा रस्त्यावरून वाहन चालकांना तारेवरची कसरत करत वाहनं चालवावी लागतात। तर इथल्या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी। सध्या मी उभा आहे साताऱ्यातील पश्चिम घाट परिसर म्हणून समजला जाणाऱ्या पाटण तालुक्यातील कोयनानगर परिसरामध्ये आणि या परिसराला शहरांशी जोडण्यासाठी भारत सरकारकडून नेटवर्क मध्ये आणण्यासाठी जे काम चालू आहे, या ठिकाणी केबलच्या माध्यमातून नेटवर्क आणण्यासाठी जे काय सध्याचे काम चालू आहे त्या कामामध्ये कुठेतरी आपल्याला अनियमितता आलेली आपल्याला पाहायला मिळते। यासाठी सध्या मी ह्या परिसराला भेट देण्यासाठी आलेलो आहे। आपण पाहू शकता की या ठिकाणी जे काही काम चालू आहे हे चुकीच्या पद्धतीने काम चालू असल्याचं चित्र पाहायला मिळतंय, कारण रस्त्याच्या बाजूला एक खड्डा काढून यातून अंडरग्राउंड ही पाईपलाईन नेण्याचं काम होतं, मात्र हे उघड्यावरती हा संपूर्ण मकिंग टाकलं गेलेलं आहे आणि या मकिंगच्या माध्यमातून या ठिकाणी वाहतूक कोंडी होताना पाहायला मिळते। हा जो रस्ता आहे हा रस्ता अपुरा असल्यामुळे या ठिकाणी अनेक अपघात छोटे मोठे होत असतात आणि मोठा अपघात देखील होऊ शकतो। खरं तर या संपूर्ण परिसराकडे इथल्या स्थानिक प्रशासन असेल, या प्रशासन पीडब्ल्यूडी असेल, यांनी कुठेही लक्ष दिलं गेलेलं नाही। त्यामुळे हा जो मलमा आहे तो मलमा रस्त्यावरतीच टाकला गेलेला आहे। यामुळे मोटरसायकल स्वारांना देखील याचा मोठा फटका बसताना पाहायला मिळतो। ठेकेदारांच्या मुजोरीपणा हा किती भयंकर आहे याचं उदाहरण जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे। त्यामुळे आता लोकशाहीच्या बातमीनंतर देखील या ठेकेदारांना आणि सुस्त असलेल्या प्रशासनाला जाग येणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन वैभव समी, शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, कोयनानगर, सातारा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।